ओटी म्हणजे काय? ओटी म्हणजे मातेच्या चरणी अर्पण केलेली भक्ती, सौभाग्य आणि कृतज्ञता. ओटी भरण्यासाठी साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, नारळ, विड्याची पाने, फळे, ओटीचा कापड, फुले आणि पैसे श्रद्धेनुसार. ओटी कशी भरावी? पार्वती मातेच्या फोटो किंवा मूर्तीसमोर स्वच्छ आसनावर बसा. प्रथम दिवा आणि अगरबत्ती लावा. ओटीसाठी आणलेला कापड मांडीवर ठेवा. सर्व साहित्य त्या कापडात ठेवा. दोन्ही हात जोडून मनात इच्छा बोला. ओम गौरी शंकराय नमः किंवा ओम पार्वती माताय नमः मंत्र म्हणा. ओटी पूर्ण करून मातेच्या चरणी ओटी अर्पण करताना कुठे ठेवावी? ओटी देवीच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर ठेवावी. थेट जमिनीवर ठेवू नये. लाकडी पाटावर किंवा पूजेच्या चौकीवर ठेवावी. ओटी अर्पण केल्यानंतर थोडा वेळ तशीच ठेवावी. नंतर प्रसाद स्वरूपात घरात वाटावी. ओटी नेहमी उजव्या हाताने अर्पण करावी. घरी पार्थिव शिवलिंग पूजन कसे करावे? पार्थिव शिवलिंग म्हणजे काय? मातीपासून बनवलेले शिवलिंग म्हणजे पार्थिव शिवलिंग, जे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. पूजेची पूर्वतयारी: सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. पूजास्थान स्वच्छ असावे. उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसावे. लागणारे साहित्य: शुद्ध माती, पाणी, बेलपत्र, दूध, दही, मध, फुले, धूप, दीप आणि पांढरे वस्त्र. पार्थिव शिवलिंग पूजनाचा संकल्प कसा करावा? संकल्पविधी: उजव्या हातात पाणी घ्या. डोळे बंद करून म्हणा, आज या दिवशी या वाराला मी माझ्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी आणि भगवान शिवाच्या कृपेकरिता पार्थिव शिवलिंग पूजनाचा संकल्प करीत आहे. पाणी जमिनीवर सोडा आणि नंतर शिवलिंग पूजन सुरू करा. पूजन पूर्ण झाल्यावर काय करावे? शिवलिंगाचे विसर्जन हे वाहत्या पाण्यात म्हणजेच नदीमध्ये किंवा ओढ्यामध्ये करावे किंवा झाडाच्या मुळाशी करावे. शिवलिंगाच्या पूजेचे साहित्य किंवा ते बनवलेले शिवलिंग हे कचऱ्यात टाकू नये. शिवनामस्मरण करून विसर्जन करावे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच धार्मिक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.